नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता आपण नेक्स्ट असं बघणार आहोत क्रॅमर्स रूल फॉर 3 इक्वेशन्स इन 3 अननोन्स. अननोन्सलाच आपण ऑर काय म्हटलंय, व्हेरिएबल्स. म्हणजे आपण यापूर्वी 10वी मध्ये बघितलं होतं क्रॅमर्स रूल फॉर 2 इक्वेशन्स इन 2 अननोन्स, म्हणजे 2 व्हेरिएबल एक्स वाय आणि 2 इक्वेशन्स असणार आहेत. इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 हे 10th स्टँडर्डमध्ये तुम्ही क्रॅमर्स रूलने सॉल्व्ह करायला शिकले होते. आता तुम्ही काय शिकणार आहेत, क्रॅमर्स रूल फॉर 3 इक्वेशन्स इन 3 अननोन्स. म्हणजे साधारण एक्स वाय झेड हे 3 अननोन्स आपण घेत आहोत आणि 3 इक्वेशन्स घेत आहोत, इक्वेशन 1, इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3. आणि ते तिघी इक्वेशन्स आपल्याला सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचे आहेत बाय युझिंग क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूललाच आपण काय म्हणतो, डिटर्मिनंट मेथड असं म्हणतो. तर डिटर्मिनंट मेथडने किंवा क्रॅमर्स रूलने आपण सोल्युशन त्यांचं काढणार आहोत, म्हणजे एक्स वाय आणि झेड यांचे आन्सर. तर बघा इथे मी काय घेतलेलं आहे स्लाइडमध्ये बघा व्यवस्थित. कन्सिडर द सिस्टम ऑफ 3 लिनियर इक्वेशन्स इन 3 व्हेरिएबल्स ॲज. फर्स्ट इक्वेशन बघा मी काय घेतलंय, a1x प्लस b1y प्लस c1z इज इक्वल टू d1. सेकंड इक्वेशन बघा काय घेतलंय, a2x प्लस b2y प्लस c2z इज इक्वल टू d2. दिस इज द सेकंड इक्वेशन. तिसरं इक्वेशन घेतलंय a3x प्लस b3y प्लस c3z इज इक्वल टू d3. सो दिस इज द थर्ड इक्वेशन. तर 3 इक्वेशन्स आपल्याला दिसत आहेत. तिघी इक्वेशन्स मध्ये 3 व्हेरिएबल घेतले आहेत. कोणकोणते व्हेरिएबल आहेत, एक्स हा आहे, वाय हा सेकंड व्हेरिएबल आहे आणि झेड हा थर्ड व्हेरिएबल आहे. अँड देन बाय क्रॅमर्स रूल ऑफ डिटर्मिनंट इज, तर आपण क्रॅमर्स रूल ऑफ डिटर्मिनंट या पद्धतीने लिहित असतो. एक्स इज इक्वल टू तुमचं झालं होतं 10th मध्ये dx अपॉन डी, y इज इक्वल टू dy अपॉन डी. आता एक व्हेरिएबल एक्स्ट्रा असल्यामुळे लिहिलं जाईल अँड z इज इक्वल टू dz अपॉन डी. So this is known as the Cramer's rule. So Cramer's rule is what? X is equal to dx upon d, comma y is equal to dy upon d and z is equal to dz upon d. आता यामध्ये x y z जर काढायचे असेल तर आपल्याला d माहित असणं आवश्यक आहे, ज्याला आपण डिटर्मिनंट म्हणतो. dx माहित असणं आवश्यक आहे, dy हे डिटर्मिनंट माहित असणं आवश्यक आहे आणि dz हे डिटर्मिनंट माहित असणं आवश्यक आहे. मग हे कसे लिहितात ते बघूया आता पुढे. d इज इक्वल टू, बघा काय म्हटले, डिटर्मिनंट कन्सिस्ट ऑफ कोइफिशियंट्स ऑफ एक्स वाय अँड झेड इक्वल्स टू. म्हणजे हा जो d आहे डिटर्मिनंट, तो एक्स वाय आणि झेड यांच्या कोइफिशियंट्स पासून बनवला गेला आहे किंवा बनलेला आहे. बघा, सो डिटर्मिनंट इज इक्वल्स टू d इज इक्वल्स टू डिटर्मिनंट मध्ये बघा वी टेक द कोइफिशियंट्स हियर. सो जनरली द फर्स्ट कॉलम, म्हणजे पहिला कॉलम बघा कोइफिशियंट ऑफ एक्स पासून बनलेला आहे. पहिला कॉलम बघा, एक्सच्या कोइफिशियंट पहिल्यामध्ये a1 आहे, तो इथे राईट केलेला आहे बघा. इथे एक्सच्या कोइफिशियंट a2 आहे, तो इथे राईट केला आहे बघा इथे. आणि इथे तिसऱ्या इक्वेशन मध्ये एक्सच्या कोइफिशियंट a3 आहे, तो राईट केला आहे. सो द कोइफिशियंट्स ऑफ एक्स आर a1 a2 a3 दॅट इज रिटन इन द फर्स्ट कॉलम. म्हणजे पहिला कॉलम कोइफिशियंट ऑफ एक्स पासून बनला आहे. दुसरा कॉलम कोइफिशियंट ऑफ वाय पासून लिहिला जातोय, म्हणजे b1 b2 b3. बघा इथे वायचे जे कोइफिशियंट इथे बघा हे 3 इक्वेशन्स, त्यांचे कोइफिशियंट b1 b2 b3 दिसत आहे, ते इथे राईट केले गेलेले. सो सेकंड कॉलम इज कन्सिस्ट ऑफ कोइफिशियंट ऑफ y अँड द थर्ड कॉलम c1 c2 c3 इज कन्सिस्ट ऑफ कोइफिशियंट्स ऑफ z. सो सी हियर third equation, first second third equation here, coefficient of z is c1, here coefficient of z is c2, here coefficient of z is c3, that is c1 c2 c3, these are the coefficients of z and written here in the third column c1 c2 c3. तर याप्रमाणे d हा डिटर्मिनंट बनलेला आहे. कोइफिशियंट ऑफ x ने पहिला कॉलम बनला आहे a1 a2 a3, कोइफिशियंट ऑफ y ने सेकंड कॉलम बनला आहे दॅट इज b1 b2 b3 आणि कोइफिशियंट ऑफ z हे थर्ड कॉलम मध्ये लिहिले गेले दॅट इज c1 c2 c3. सो लाइक दिस वी राइट डाउन द डिटर्मिनंट अँड वी सॉल्व दिस डिटर्मिनंट बाय एक्सपान्शन ऑफ ऑर्डर 3/3. 3/3 ऑर्डर डिटर्मिनंट आपण प्लस मायनस प्लसने जे एक्सपांड करत होतो त्या पद्धतीने हे एक्सपांड केलं जाईल आणि त्याची व्हॅल्यू काढली जाईल, जे आपण मागच्या उदाहरणांमध्ये बघितलं होतं, डी ची व्हॅल्यू. आता नेक्स्ट बघा, डी सफिक्स एक्स, याचा अर्थ काय होतो, डिलीट एक्स कॉलम फ्रॉम डी. म्हणजे डी मधला एक्स कॉलम आपण डिलीट करणार आहोत. डीच्या सफिक्सला जर एक्स घेतला तर तुम्ही काय करणार, एक्स कॉलम डिलीट करणार. डीच्या सफिक्सला वाय जर घेतला तर वाय कॉलम डिलीट करायचा. डीच्या सफिक्सला झेड घेतला तर झेड कॉलम डिलीट करायचा. तर बघा डीच्या सफिक्सला एक्स असल्यामुळे एक्स कॉलम मी डिलीट करणार आहे. मग एक्स कॉलम डिलीट करतोय बघा हा डी मधून एक्स कॉलम काय होता, a1 a2 a3 होता, तो डिलीट झाला. इन्स्टेड ऑफ दॅट यू हॅव टू राईट डाऊन
कोइफिशियंट्स और कॉन्स्टंट्स इथे लिहायचे आहेत कोइफिशियंट न लिहिता. तर बघा कॉन्स्टंट RHS ला दिले D1 D2 D3. मग ज्या ज्या वेळेस जो कॉलम डिलीट होत जाईल त्या जागी हे रिप्लेस होत जातील कॉन्स्टंट RHS चे D1 D2 D3. तर DX मध्ये X कॉलम डिलीट केला गेला आहे आणि तिथे रिप्लेस केले गेले कॉन्स्टंट D1 D2 D3. ते इथे लिहिले बघा D1 D2 D3. हा कॉन्स्टंट कॉलम झाला. उरलेल्या कॉलम्स मध्ये बदल झालेला नाहीये, म्हणजे Y कॉलम B1 B2 B3 D मधला ॲज इट इज घेतलाय, Z कॉलम C1 C2 C3 ॲज इट इज घेतलाय. म्हणजे DX मध्ये डिलीट झालेला आहे X कॉलम आणि तिथे रिप्लेस केले गेले कॉन्स्टंट D1 D2 D3 ते लिहिले. पुन्हा हा सॉल्व्ह होईल आणि त्याची व्हॅल्यू निघेल, व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. आता बघा DY चा अर्थ काय घेतला आहे, डिलीट Y कॉलम फ्रॉम D. मग D हा जो लिहिलेला आहे त्याच्यातला Y कॉलम कोणता आहे आपला B1 B2 B3, तो डिलीट होणार आणि त्या जागी हे कॉन्स्टंट D1 D2 D3 रिप्लेस केले जाणार. बघा हा Y कॉलम D1 D2 D3 आलेला आहे, आधी होता B1 B2 B3, तो डिलीट करून इथे कॉन्स्टंट कॉलम आलेला आहे. ॲज इट इज A1 A2 A3 X कॉलम आहे ॲज इट इज. हा Z कॉलम C1 C2 C3 त्यात पण बदल केलेला नाही. म्हणजे DY काढताना डिलीट काय केला जातो Y कॉलम आणि त्या जागी रिप्लेस होतात कॉन्स्टंट्स D1 D2 D3 RHS चे. सिमिलरली DZ मध्ये काय डिलीट होणार आहे, Z कॉलम डिलीट होणार आहे, लक्षात ठेवायचं फ्रॉम D. तर D हा डिटर्मिनंट मधला Z कॉलम होता C1 C2 C3, तो डिलीट केला आहे बघा आणि तिथे रिप्लेस झाले D1 D2 D3. कॉन्स्टंट कॉलम इथे रिप्लेस केले गेलेले C1 C2 C3 च्या जागी. उरलेलं X कॉलम Y कॉलम ॲज इट इज लिहिलेलं आहे बघा. A1 A2 A3 X कॉलम ॲज इट इज आहे, Y कॉलम B1 B2 B3 ॲज इट इज दिसतोय. तर या पद्धतीने DZ हा लिहिला गेला आहे, म्हणजे delete Z column from D and we have to write down this determinant DZ as a X column that is A1 A2 A3 as it is, Y column that is B1 B2 B3 as it is, आणि जो Z कॉलम होता तो आधी होता C1 C2 C3 इथे, तो डिलीट होऊन तिथे कॉन्स्टंट कॉलम येणार आहे. म्हणजे RHS चे जे कॉन्स्टंट असणार आहे इक्वेशन मधले D1 D2 D3 ते इथे रिप्लेस केले जाणार आहे. पुन्हा हा प्लस मायनस प्लसने काय होईल, सॉल्व्ह होईल आणि त्याचे एक्सपान्शन करून त्याची व्हॅल्यू निघेल. सो लाईक दिस वी कॅल्क्युलेट DZ हियर. आणि या सगळ्या डिटर्मिनंट्सच्या व्हॅल्यूज इथे पुट करायच्या आहेत X Y Z मध्ये. इथे DX ची व्हॅल्यू D ची व्हॅल्यू ठेवली जाईल, DY ची व्हॅल्यू D ची व्हॅल्यू, इथे DZ ची व्हॅल्यू D ची व्हॅल्यू ठेवली जाईल. अँड बाय डिव्हायडेशन यू कॅन इझिली फाइंड आउट व्हॅल्यूज ऑफ X Y अँड Z. सो लाईक दिस यू फाइंड आउट X Y Z बाय युझिंग क्रॅमर्स रूल ऑफ डिटर्मिनंट, किंवा आपण त्याला म्हणतो डिटर्मिनंट मेथड. तर या पद्धतीने आपण क्रॅमर्स रूल या ठिकाणी शिकलो. आता एक्झाम्पल बघू पुढे. एक्झाम्पल नंबर 1 बघा काय, मी वाचून दाखवतो बघा, स्लाइड दाखवलेली बघा. द व्होल्टेजेस इन अन सर्किट आर रिलेटेड बाय फॉलोइंग इक्वेशन्स. तर व्होल्टेजेस आपल्याला फिजिक्समध्ये झालेलं आहे. व्होल्टेज इज जनरली डिनोटेड बाय कॅपिटल लेटर व्ही किंवा स्मॉल लेटर व्ही. तर व्होल्टेज व्ही ने डिनोट केलं जातं. त्यांच्या सर्किटचं जे इक्वेशन आहे ते सेटअप केलेलं प्रोव्हाइड केलेलं आहे बघा. पहिलं इक्वेशन काय आहे, V1 प्लस V2 प्लस V3 इज इक्वल्स टू 9. सो दिस इज द फर्स्ट इक्वेशन हियर. सेकंड इक्वेशन बघा काय दिलं आहे, V1 मायनस V2 प्लस V3 इज इक्वल्स टू 3. सो दिस इज द सेकंड इक्वेशन. And third equation is V1 plus V2 minus V3 is equals to 1. This is the third equation. पुढे म्हटलंय फुल स्टॉप नंतर फाइंड V1, V2 and V3 by using Cramer's rule. म्हणजे आपल्याला क्रॅमर्स रूल ऑफ डिटर्मिनंटचा यूज करून V1, V2 आणि V3 हे 3 व्होल्टेजेस काय असणार आहेत ते काढायचे विथ द हेल्प ऑफ क्रॅमर्स रूल. तर बघा क्रॅमर्स रूल यूज करण्यासाठी सगळ्यात आधी आपण 1 by 1 ते इक्वेशन्स लिहून टाकायचे. First you have to write down first equation, that is V1 plus V2 plus V3 is equal to 9 in the given. Below that you have to write down the second equation, that is V1 minus V2 plus V3 is equals to 3. हे सेकंड इक्वेशन त्याच्या खाली लिहून टाकायचं. त्यानंतर गिवन मध्येच तिथे थर्ड इक्वेशन त्याच्या खाली काय लिहिणार, V1 plus V2 minus V3 is equals to 1. तर आपण क्रॅमर्स रूल मध्ये काय बघितलं, सगळ्यात आधी आपण D लिहित असतो. D म्हणजे काय, डिटर्मिनंट. That determinant is generally consist of coefficients of X, Y and Z. तर इथे व्हेरिएबल X, Y, Z यूज न करता V1, V2 आणि V3 आहे. त्यामुळे जो डिटर्मिनंट D लिहिला जाणार आहे त्याच्यात पहिला कॉलम म्हणजे कोएफिशिएंट ऑफ काय असेल, V1. सेकंड कॉलम म्हणजे कोएफिशिएंट ऑफ काय असेल, V2 आणि थर्ड कॉलम म्हणजे कोएफिशिएंट ऑफ V3. तर आपण अनुक्रमे V1, V2, V3 चे कोएफिशिएंट लिहिणार आहे 1 by 1.
बघा डी म्हणजे काय घेतलं आहे डिटर्मिनंट. सो डी इज इक्वल्स टू, बघा आता स्लाइडमध्ये डिटर्मिनंट 2 व्हर्टिकल लाईनने दर्शवतात, हे लक्षात ठेवायचं आहे. तर डिटर्मिनंट 2 व्हर्टिकल लाईनने दर्शवलेला आहे इथे. आता बघा इथे हे जे पहिला रो आहे तो पहिला रो काय डिनोट करतोय, द फर्स्ट रो डिनोट दॅट द फर्स्ट इलिमेंट ऑफ द फर्स्ट रो इज कोइफिशियंट ऑफ V1, सेकंड इलिमेंट इज कोइफिशियंट ऑफ V2 अँड थर्ड इलिमेंट इज कोइफिशियंट ऑफ V3. तर बघा पहिल्या इक्वेशन मध्ये V1च्या कोइफिशियंट म्हणजे सहगुणक ज्याला म्हणतो, तर तो काय दिसतो 1, कारण 1 इंटू V1 केलं तरच V1 ॲज इट इज मिळेल. म्हणजे हा जो इक्वेशन 1 मध्ये V1 दिसतो आहे त्या V1च्या कोइफिशियंट मी इथे 1 लिहिलेला आहे बघा. त्यानंतर प्लस V2 दिसतोय बघा, या V2च्या कोइफिशियंट इथे काय दिसतोय पुन्हा 1, तो राईट केला आहे. प्लस पुन्हा इथे V3 दिसतोय. सो द कोइफिशियंट ऑफ V3 इज अगेन हियर 1. सो दॅट्स वाय वी राईट डाऊन द फर्स्ट रो विथ द हेल्प ऑफ फर्स्ट इक्वेशन. म्हणजे पहिल्या इक्वेशन वरून आपण फर्स्ट रो लिहित आहे. त्यामध्ये कोइफिशियंट ऑफ V1 आधी घेतला, मग हा कोइफिशियंट ऑफ V2 घेतलाय 1, हा 1 काय घेतलाय कोइफिशियंट ऑफ V3. नेक्स्ट बघा सेकंड इक्वेशन वरून मी सेकंड रो लिहिणार आहे. V1 सिंगल आहे सेकंड इक्वेशन मध्ये, तर V1च्या कोइफिशियंट 1 आहे. मायनस V2 असल्यामुळे मायनस V2च्या कोइफिशियंट काय दाखवतोय -1, कारण -1 इंटू V2 केलं तर -V2 मिळेल. म्हणून कोइफिशियंट ऑफ -V2 इज -1. सो वी राईट डाऊन इन द सेकंड रो ऑफ सेकंड इलिमेंट. थर्ड इलिमेंट म्हणजे V3 चे कोइफिशियंट, V3 पॉझिटिव्ह V3 आहे म्हणून कोइफिशियंट 1 लिहिलेला आहे. त्याचप्रमाणे हा तिसरा रो दिसतोय दॅट डिनोट्स द कोइफिशियंट्स ऑफ V1, V2, V3 इन द थर्ड इक्वेशन. तिसऱ्या इक्वेशन मध्ये V1 बघा, थर्ड इक्वेशन मध्ये V1च्या कोइफिशियंट 1 आहे म्हणून इथे 1 घेतला. प्लस V2 आहे म्हणजे V2च्या कोइफिशियंट 1 आहे मग तो 1 इथे घेतलाय. आणि मायनस V3 डिनोट्स दॅट द कोइफिशियंट ऑफ V3 इज -1, तो -1 घेतला. याप्रमाणे हा डी लिहिलेला आहे. इक्वल्स टू, आता पहिल्या रो नुसार मी ते सॉल्व्ह करतोय, प्लस मायनस प्लस या पॅटर्न नुसार. पहिला एलिमेंट प्लस घेतलाय, तो पहिला एलिमेंट 1 जो आहे तो लिहून टाकलाय. नाऊ वी डिलीट दिस करस्पॉन्डिंग रो अँड कॉलम ऑफ द फर्स्ट एलिमेंट. तर पहिला एलिमेंट जो 1 होता त्याच्या रो आणि हा कॉलम मी काय केला असा डिलीट केला. काय दिसेल डिटर्मिनंट मध्ये -1 1 1 -1, तिरकस गुणाकार केला इथे. -1 इंटू -1 इज +1, तो ब्रॅकेटमध्ये घेतलाय. मायनस साइन फॉर्म्युल्याचे नंतर तिरकस गुणाकार म्हणजे प्रोडक्ट ऑफ सेकंडरी डायगोनल, आता त्याला म्हणतो आपण. हा आधी प्रोडक्ट ऑफ प्रिन्सिपल डायगोनल आहे, मायनस प्रोडक्ट ऑफ सेकंडरी डायगोनल. 1 इंटू 1 काय येणार 1, याप्रमाणे घेतला. सेकंड एलिमेंट इज निगेटिव्ह, पहिल्या रो मधला सेकंड एलिमेंट 1 आहे तो निगेटिव्ह घेतला बघा इथे -1. कंसामध्ये आता तिरकस गुणाकार, हा 1चा कॉलम आणि रो डिलीट केला. म्हणजे तुम्हाला काय ऑब्झर्वेशन मध्ये दिसेल, हा 1 1 दिसेल आणि हा 1 -1. तिरकस गुणाकार 1 इंटू -1 -1, तो इथे घेतलेला आहे -1. मायनस साइन हे जे ते फॉर्म्युलेचे आहे. त्यानंतर हा 1 इंटू 1 काय होईल 1. सो लाईक दिस यू राईट डाऊन हिअर. प्लस थर्ड एलिमेंट इज पॉझिटिव्ह निगेटिव्ह, हा थर्ड एलिमेंट पॉझिटिव्ह 1 घेतला आहे, हा बघा +1. आता हा 1चा रो कॉलम डिलीट केला आहे. याप्रमाणे काय दिसेल 1 -1 1 1, तिरकस गुणाकार 1 इंटू 1 1, तो लिहिला आहे इथे. निगेटिव्ह साइन इथे फॉर्म्युल्याचे आहे परंतु इथे प्लस दिसतंय, बघूया कसा प्लस झाला तो. मायनस साइन फॉर्म्युल्याचे येईल, हा 1 इंटू 1 1 झाला होता, नंतर मायनस साइन आणि त्यानंतर हा 1 इंटू -1 काय आला -1 आणि पुन्हा मायनस साइन फॉर्म्युल्याचे होतं, तर मायनस मायनस काय लिहिलंय प्लस. सो दॅट्स वाय वी राईट डाऊन हिअर +1. म्हणजे हे असं आलं 1 मायनस कंसात -1, तर मायनस मायनस +1 झालाय तो. आता याचे कॅल्क्युलेशन इक्वल टू बघा, हा 1 -1 काय होऊन जाईल 0, 0 इंटू 1 0, ही कॅल्क्युलेट करायची टर्म नाही, मग पुढे 0 होऊन जाईल ही टर्म. -1 -1 -2 इंटू -1 काय होऊन जाईल +2 प्लस बघा पुढे आता इथे 1 + 1 2 2 इंटू 1 पुन्हा 2 2 + 2 काय येईल ते टोटल 4. याप्रमाणे पहिली टर्म 4 आलेली आहे. या डिटर्मिनंट डी इव्हॅल्युएट करून काय आला 4. आता नेक्स्ट बघा डी सफिक्स V1 म्हटलं आहे म्हणजे DV1. मग हा काय डिनोट करतोय, वी हॅव टू डिलीट V1 कॉलम. हा जो V1 कॉलम दिसतोय 1 1 1 पहिला कॉलम तो डिलीट होणार आहे. V1 कॉलम हा आहे, हा V2 कॉलम आहे आणि हा V3 कॉलम. तर V1 कॉलम डिलीट करून आपण कॉन्स्टंट रिप्लेस करत असतो, म्हणजे इक्वेशनचे राईट हँड साईडचे जे काही अंक आहेत ते लिहित असतो. तर आता राईट हँड साईड फर्स्ट इक्वेशनमध्ये 1 मध्ये काय आहे 9, तो 9 रिप्लेस केला इथे. सेकंड इक्वेशनमध्ये 3 आहे तो त्याच्या खाली घेतला. थर्ड इक्वेशनमध्ये 1 आहे त्याच्या खाली घेतला. म्हणजे हा जो कॉलम आहे हा कॉन्स्टंट कॉलम आला तिथे. हा 1 -1 1 V2 कॉलम ॲज इट इज आहे. 1 1 -1 डी मधला DV1 मध्ये ॲज इट इज आहे. म्हणजे V2 कॉलम V3 कॉलम ॲज इट इज आहे, फक्त V1 कॉलम कॉन्स्टंटने रिप्लेस केला आहे. आता पुन्हा प्लस मायनस प्लस नुसार सॉल्व्ह होईल. 9 आधी लिहून टाकला 9,
पहिला एलिमेंट पॉझिटिव्ह आर 9च्या रो कॉलम कॅन्सल तिरकस गुणाकार -1 इंटू -1 +1 तो +1 घेतला मायनस साईन फॉर्म्युलेचा आता हा 1 इंटू 1 काय झाला 1 तो लिहिलेला इथे. त्यानंतर सेकंड एलिमेंट इज निगेटिव्ह म्हणून निगेटिव्ह साईन आलं. सेकंड एलिमेंट बघा इथला काय 1 तो इथे घेतलेला आहे. हा 1च्या करस्पॉन्डिंग कॉलम आणि रो काय झाला डिलीट तिरकस गुणाकार केला. हा 3 इंटू -1 -3 तो इथे लिहिलेला आहे बघा मायनस साईन फॉर्म्युलेचं 1 इंटू 1 काय तो 1 तो 1 घेतलेला आहे निगेटिव्ह साईन आधीच्या फॉर्म्युलेचं होतं. नेक्स्ट एलिमेंट इज पॉझिटिव्ह सो दिस पॉझिटिव्ह देन निगेटिव्ह देन दिस पॉझिटिव्ह मग +1 हा घेतला इथे. पुन्हा 1च्या हा रो कॉलम कॅन्सल उरलेल्यामध्ये तिरकस गुणाकार 3 इंटू 1 3 तो 3 घेतला आहे निगेटिव्ह साईन फॉर्म्युलेचे इथे लिहिलेलं आहे पण अजून दिसत नाही बघूया काय तिथे 1 इंटू -1 आणि आधीच्या फॉर्म्युलेचं मायनस साईन तर -+1 झालेलं आहे. याप्रमाणे ब्रॅकेट कंप्लीट. आता कॅल्क्युलेशन 1 - 1 0 0 इंटू 9 0 झाला म्हणून तो लिहिलेला नाही. -3 -1 काय होणार -4 इंटू -1 +4 म्हणजे ही टर्म +4 आहे ही टर्म 0 आहे +4 नंतर बघा 3 + 1 4 4 इंटू 1 4 4 प्लस ही आधीची 4 टर्म 8 सो दॅट लाईक दिस वी कॅल्क्युलेट dv1 ॲज अ 8. आता बघा बाय क्रॅमर्स रूल आपण v1 कसा लिहित असतो जसा x लिहितो dx/d तसा v1 लिहिला आहे dv1/d बाय क्रॅमर्स रूल. dv1 आपण आता काय कॅल्क्युलेट केला 8 सो वी पुट हिअर व्हॅल्यू 8 डिवायडेड बाय हा d आहे d ची व्हॅल्यू काय काढली आहे 4 ती 4 ठेवली 8/4 करा 4 1 जा 4 4 2 जा 8 सो लाईक दिस वी गॉट 2/1 2/1 काय येणार 2 सो लाईक दिस वी कॅल्क्युलेट v1 इज इक्वल्स टू 2. आता माझा एम आहे v2 काढणे v2 काढायसाठी dv2 काढावं लागेल. मग इथे बघा मी पुढच्या डिटर्मिनंट घेतला d(v2) dv2 काय डिनोट करतोय वी हॅव टू डिलीट विच कॉलम v2 कॉलम फ्रॉम d मधला v2 कॉलम होता 1 -1 1 तो बघा डिलीट करून इथे कॉन्स्टंट कॉलम घेतलाय 9 3 1 RHSच्या हा 9 हा 3 आणि हा 1 तो रिप्लेस करून इथे लिहिलेला आहे. v1 कॉलम आणि v3 कॉलम ॲज इट इज आहे d मधला बघा हा 1 1 1 v1 कॉलम ॲज इट इज इथे आणि v3 कॉलम पण ॲज इट इज आहे 1 1 -1 इज ॲज इट इज हिअर. तर या पद्धतीने हा dv2 आपण लिहिला होता. आता dv2 लिहिल्यानंतर त्याला पुन्हा आता आपण प्लस मायनस प्लस नुसार अकॉर्डिंग टू फर्स्ट रो त्याचे एक्सपान्शन करणार आहोत. त्याला आपण म्हणतो एक्सपान्शन ऑफ डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 और 3/3. तर बघा पहिला एलिमेंट पॉझिटिव्ह 1 घेतला आहे या ठिकाणी हा बघा हा जो 1 आहे त्याच्या करस्पॉन्डिंग कॉलम आणि रो कॅन्सल केला गेला आहे म्हणजे तुम्हाला हा 3 1 1 -1 दिसेल. तिरकस गुणाकार 3 इंटू -1 काय होणार -3 तो लिहिला मायनस साईन फॉर्म्युलेचे प्रोडक्ट ऑफ सेकंडरी डायगोनल म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये सेकंड डायगोनलचे मल्टिप्लिकेशन 1 इंटू 1 1 सो वी राईट डाऊन हिअर 1. सेकंड एलिमेंट इज निगेटिव्ह सो दिस इज द सेकंड एलिमेंट इन द फर्स्ट रो म्हणजे हा पहिल्या रो मधला 2 नंबरचा एलिमेंट आहे तो निगेटिव्ह असणार आहे पॉझिटिव्ह प्रमाणे एक्सपान्शन करतो आपण. त्या -9 घेतला. त्यानंतर या 9च्या करस्पॉन्डिंग कॉलम हा बघा 9 3 1 कॅन्सल केला आणि करस्पॉन्डिंग रो 1 9 1 कॅन्सल केला म्हणजे डिलीट केला आहे म्हणजे आपल्याला काय दिसेल 1 1 1 -1 तिरकस गुणाकार 1 इंटू -1 -1 तो इथे घेतलाय बघा मायनस साईन फॉर्म्युलेचं 1 इंटू 1 काय 1 तो 1 घेतलेला आहे मायनस साईन आधीचे होतं फॉर्म्युलेचं प्लस थर्ड एलिमेंट इज पॉझिटिव्ह फर्स्ट एलिमेंट पॉझिटिव्ह होता सेकंड निगेटिव्ह होता आता थर्ड पॉझिटिव्ह आहे म्हणजे 1 हा पॉझिटिव्ह घेतला. कंसामध्ये आता हा 1च्या करस्पॉन्डिंग कॉलम आणि रो काय केला मी हा कॅन्सल केला बघा स्लाइडमध्ये व्यवस्थित. मग आता तिरकस गुणाकार उरलेल्या अंकांमध्ये 1 इंटू 1 1 तो बघा इथे घेतलाय 1 मायनस साईन फॉर्म्युलेचे हा 1 इंटू 3 सेकंडरी डायगोनलचा गुणाकार 1 इंटू 3 काय येणार 3 तो 3 घेतलेला आहे हा निगेटिव्ह साईन जे होतं ते फॉर्म्युलेचं होतं. आता कॅल्क्युलेशन बघा -3 इंटू -3 आणि -1 -3 काय होईल -4 इंटू +1 दॅट इज -4 हा -4 आहे लक्षात ठेवा पहिल्या टर्मचे कॅल्क्युलेशन. दुसरं टर्म बघा -1 -2 1 पुन्हा -1 काय होईल -2 इंटू -9 निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह तर 9 दुने 18 म्हणजे +18 ही टर्म येणार आहे सेकंड टर्म. पहिली टर्म होती -4 दुसरी टर्म आहे +18 ठीक आहे. तिसरी टर्म बघा 1 -3 काय येतो -2 इंटू +1 पुन्हा काय येईल तो -2 आणि पहिली टर्म -4 -2 किती होतात -6 आणि ही मिडल टर्म 18 होती पॉझिटिव्हिटी 18 मधून 6 काय झाले -18 -6 18 मधून 6 गेले 12 होतात म्हणजे 12. याप्रमाणे हा dv2 काढला. आता मला v2 काढायचा आहे
V2 कसा लिहिल मी क्रॅमर्स रूलनुसार dV2/d, हा V2 सफिक्सला आहे लक्षात ठेवायचं. dV1 dV2 dV3 जे आपण घेतोय ते V1 V2 V3 सफिक्सला आहे आणि ते काय डिनोट करतात, ते कॉलम्स डिलीट झाले डी मधून, याप्रमाणे लक्षात ठेवायचे. तर मग हा V2 आपण लिहिला dV2/d किंवा डिवायडेड बाय डी किंवा ओव्हर डी. dV2 ची व्हॅल्यू बघा काय काढली मी, dV2 ची व्हॅल्यू स्लाइडमध्ये काय काढली 12, ती ठेवलेली इथे. डिवाइडचे साइन ॲज इट इज आहे, डिवायडेड बाय डी आहे, डी ची व्हॅल्यू आपण काय काढली आहे 4, ती इथे पुटअप केलेली आहे. 12/4 इथे 4 1 जा 4, 4 3 जा 12 झालं, म्हणजे 3 डिवायडेड बाय 1, 3/1 काय तर 3, किंवा कॅल्क्युलेटरने 12/4 केलं तर आन्सर काय दाखवेल कॅल्क्युलेटर 3. सो लाईक दिस वी कॅल्क्युलेट V2 हिअर. आता पुढच्या आपल्याला काढायचं आहे V3, त्यासाठी मी आधी dV3 काढतोय, dV3 d सफिक्स V3 इक्वल्स टू V3 काय डिनोट करतोय, वी हॅव टू डिलीट V3 कॉलम फ्रॉम द D. तर D मधून V3 कॉलम डिलीट करायचा. हा D बघा, त्याच्यातला V3 कॉलम काय आहे 1 1 -1, तो डिलीट करायचा आणि तिथे कॉन्स्टंट रिप्लेस करायचे. कोणते कॉन्स्टंट, RHS चे 9 3 आणि 1. तर बघा आले का इथे 9 3 1 इज द थर्ड कॉलम हिअर. तर तो V3 कॅन्सल करून तिथे कॉन्स्टंट कॉलम आले. डी मधले एक V1 कॉलम V2 कॉलम ॲज इट इज घेतलाय बघा. डी मधला V1 कॉलम 1 1 1 तो ॲज इट इज असणार आहे. त्यानंतर V2 कॉलम पण ॲज इट इज 1 -1 1 तो ॲज इट इज घेतलाय. याचा अर्थ काय, जे सफिक्सला घेतलं जातंय ना तो कॉलम आपण डी मधून डिलीट करतोय आणि तिथे कॉन्स्टंट घेतोय RHS ची इक्वेशन मध्ये जे दिलेले असतील ते. त्याप्रमाणे मग हा dV3 लिहिला. आता पुन्हा याचे एक्सपान्शन प्लस मायनस प्लस नुसार, म्हणजे हा एलिमेंट प्लस घेतला जाईल, पुढच्या मायनस, त्याच्या पुढच्या प्लस. मग पहिला एलिमेंट 1 घेतलाय बघा इथे प्लस. आता हा 1चा रो आणि हा कॉलम कॅन्सल केला म्हणजे डिलीट केला आहे असा. तिरकस गुणाकार उरल्यामध्ये -1 × +1 -1 तो लिहिला. मायनस साइन फॉर्म्युल्याचे लिहिले हे बघा इथे हायलाइट केलेलं मी. हा 1 × 3 1 × 3 काय येईल 3. सो वी राईट डाऊन हिअर 3. निगेटिव्ह साइन फॉर्म्युल्याचे होतं लक्षात ठेवा. पहिला एलिमेंट पॉझिटिव्ह, दुसरा एलिमेंट निगेटिव्ह म्हणजे -1. हा -1 घेतला मग. पण त्यानंतर हा 1चा कॉलम आणि रो हा कॅन्सल केलाय, डिलीट केलाय. तिरकस गुणाकार उरलेल्यामध्ये 1 × 1 1 तो आधी घेतलाय बघा मायनस साइन फॉर्म्युल्याचे. त्यानंतर हा 1 × 3 1 × 3 काय झाला 3. तर इथे 3 घेतलेला आहे, निगेटिव्ह साइन फॉर्म्युल्याचे होतं. नेक्स्ट एलिमेंट थर्ड इज पॉझिटिव्ह. हा पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह, म्हणजे हा 9 पॉझिटिव्ह घेतला गेला बघा इथे. पुन्हा हा 9चा कॉलम आणि रो काय केला कॅन्सल केला किंवा डिलीट केला, त्याच्यावर तुम्ही बोट ठेवू शकता करस्पॉन्डिंग रो कॉलमसाठी. मग तिरकस गुणाकार 1 × 1 काय होईल 1. त्यानंतर इथे निगेटिव्ह साइन आहे फॉर्म्युल्याचे लक्षात ठेवा. ते प्लस कसं झालं मायनस मुळे झाले बघा. आता मायनस साइन फॉर्म्युल्याचे होतं. 1 × 1 1 लिहिलेला होता आपण, नंतर मायनस साइन होतं. 1 × -1 काय येणार -1 -1 आणि आधीच्या मायनस साइन, त्यामुळे ते काय झालं +1 झालाय हा. आता यांचे कॅल्क्युलेशन -1 आणि -3 काय झाला -4. -4 × +1 -4 ही पहिली टर्म -4 आली लक्षात ठेवा. 1 -3 1 -3 काय येणार -2. -2 × +1 -2 सॉरी 1 -3 काय येणार -2. -2 × -1 +2. हा -4 आहे पहिली टर्म, दुसरी टर्म काय आहे +2. -4 +2 किती येणार -2. म्हणजे पहिल्या दोन टर्मचे कॅल्क्युलेशन +2 आहे लक्षात ठेवा. हा 1 + 1 काय झाला 2. 2 × 9 2 × 9 काय येणार 9 2 जा 18 18 -2 -4 +2 -2 होतं. -2 + 18 16 होतात म्हणजे 16. 16 कसे झाले ते 18 मधून 2 मायनस केलेले आहेत लक्षात ठेवा. सो लाईक दिस वी गेट 16 ॲज अ व्हॅल्यू ऑफ dV3. आता V3 बाय क्रॅमर्स रूल लिहितोय मी dV3 डिवायडेड बाय d. आता dV3 ची व्हॅल्यू काय काढली, dV3 ची व्हॅल्यू म्हणजे किंमत काय काढली 16, ती इथे पुटअप केली मी इथे. डिवाइडच्या साइन कंटिन्यू, डिवाइडला d आहे, d ची किंमत काय काढली आहे 4 ती ठेवली. 16/4 तर 4 1 जा 4 4 4 जा 16 म्हणजे 4 डिवायडेड बाय 1 काय येईल ते 4, किंवा कॅल्क्युलेटरने 16 डिवायडेड बाय 4 करा, कॅल्क्युलेटर तुम्हाला 4 आन्सर दाखवेल. सो लाईक दिस वी गेट व्हॅल्यू ऑफ V3. फायनली आपण असं लिहू शकतो देअरफॉर द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन्स आर. ते इथे लिहिलेलं नाही, कसं लिहिणार तुम्ही देअरफॉर द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन्स आर V1 = 2, V2 = 3 and V3 = 4. So like this we solve the given system of linear equations by using Cramer's rule. त्याला तुम्ही डिटर्मिनंट मेथड देखील म्हणू शकतात. हे होतं पहिलं एक्झाम्पल. आता सेकंड एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल नंबर 2.
सो सी हिअर, सॉल्व द इक्वेशन्स बाय क्रॅमर्स रूल. काय म्हटले? सॉल्व द इक्वेशन्स बाय क्रॅमर्स रूल. हे तुम्हाला परीक्षेत असं विचारलं जाऊ शकतं. सॉल्व द गिवन इक्वेशन्स बाय डिटर्मिनंट मेथड. तर तुमच्या माहीत असलं पाहिजे तुम्हाला की डिटर्मिनंट मेथड यूज करणे म्हणजे जे क्रॅमर्स रूल यूज करून ते सॉल्व करणं. बघा पहिलं इक्वेशन काय आहे? एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल्स टू 3. बघा हे पहिलं इक्वेशन आहे. सेकंड काय आहे? एक्स मायनस वाय प्लस झेड इक्वल टू 1. आणि थर्ड इक्वेशन आहे एक्स प्लस वाय मायनस 2z इज इक्वल्स टू 0. सो लाईक दिस वी हॅव टू प्रोव्हाइड 3 इक्वेशन्स. याप्रमाणे आपल्याला 3 इक्वेशन्स प्रोव्हाइड केले दिलेले. आता या उदाहरणात व्हेरिएबल कोणते? एक्स वाय झेड. मागच्या उदाहरणात v1 v2 v3 हे व्हेरिएबल होते. आता या उदाहरणात एक्स वाय झेड व्हेरिएबल. आता सॉल्व करताना 1 बाय 1 आधी पहिली स्टेप लिहू शकतो आपण. गिवन इक्वेशन्स आर, पहिलं इक्वेशन, त्याच्या खाली दुसरं इक्वेशन आणि त्याच्या खाली तिसरं इक्वेशन हे लिहून टाकायचे. त्यानंतर मग तुम्ही डी लिहू शकता. डी म्हणजे काय? डिटर्मिनंट. ॲक्च्युअली दिस डिटर्मिनंट इज कन्सिस्ट ऑफ एक्स कॉलम, देन सेकंड इज द वाय कॉलम अँड थर्ड इज द झेड कॉलम. पहिला कॉलम एक्स कॉलम येईल, दुसरा वाय कॉलम, तिसरा झेड कॉलम. मग डी बघा कसा लिहिला. डी बरोबर डिटर्मिनंटमध्ये म्हणजे 2 व्हर्टिकल लाईनमध्ये आधी पहिला रो जो आहे तो पहिल्या इक्वेशन वरून घेतो. एक्सचा कोइफिशियंट म्हणजे सहगुणक 1 आहे, प्लस वाय म्हणजे वाय, वायच्या कोइफिशियंट 1, प्लस झेड म्हणजे ओनली झेड, झेडच्या कोइफिशियंट 1. सो लाईक दिस यू राईट डाऊन फर्स्ट रो. सेकंड रो सेकंड इक्वेशन वरून येणार. एक्सच्या कोइफिशियंट 1 आहे तो इथे घेतला. मायनस वाय डिनोट दॅट द कोइफिशियंट ऑफ वाय इज -1. सो वी राईट डाऊन हिअर -1. त्यानंतर प्लस झेड. प्लस झेड म्हणजे झेडच्या सहगुणक किंवा कोइफिशियंट काय दिसतो इथे? 1, म्हणून तो 1 घेतला आहे. बघा ई मधला जो तिसरा रो आहे तो तिसऱ्या इक्वेशन वरून मिळालेला आहे. तिसरा रो बघा काय दिसतोय? 1 1 -2. कसा आला तो? हा एक्सच्या सहगुणक म्हणजे कोइफिशियंट 1 आहे म्हणून 1 घेतला गेला. प्लस वाय डिनोट दॅट कोइफिशियंट ऑफ वाय इज 1, तर म्हणून हा 1 घेतला आहे. -2z डिनोट दॅट द कोइफिशियंट ऑफ झेड, झेडच्या सहगुणक काय दिसतोय? -2, तर तो -2 इथे घेतला गेला. याप्रमाणे हा डी लिहिला गेला. आता पुन्हा या डी चे एक्सपान्शन करतोय आपण. प्लस मायनस प्लस नुसार म्हणजे 1 पॉझिटिव्ह, पुढच्या 1 निगेटिव्ह, पुढच्या 1 पॉझिटिव्ह, हा 1 पॉझिटिव्ह, पुढच्या 1 निगेटिव्ह, त्याच्या पुढच्या 1 पॉझिटिव्ह, याप्रमाणे घेतलाय. हा 1 जो आहे पहिला तो घेतला लिहून, त्याच्या रो आणि कॉलम कॅन्सल केलाय. उरलेल्यामध्ये तिरकस गुणाकार -1 इंटू -2 प्लस 2 हा लिहिलाय ब्रॅकेटमध्ये. निगेटिव्ह साईन फॉर्म्युलाचे पुन्हा तिरकस गुणाकार, हा 1 इंटू 1 किती येणार? 1. सो वी राईट डाऊन हिअर 1. सेकंड एलिमेंट इज निगेटिव्ह, हा 1 जो आहे तो निगेटिव्ह घेतलाय -1. आता हा जो 1 आहे त्याच्यासाठी रो आणि कॉलम कॅन्सल, हा रो कॅन्सल आणि हा कॉलम कॅन्सल. तिरकस गुणाकार 1 इंटू -2 हा लिहिला इथे. मायनस साईन फॉर्म्युलाचे हा 1 इंटू 1 काय येणार? 1, याप्रमाणे. देन द थर्ड एलिमेंट इज पॉझिटिव्ह, सो प्लस थर्ड एलिमेंट इज हिअर दिस 1, तो 1 लिहिलेला इथे. पुन्हा हा 1चा रो कॉलम कॅन्सल. तिरकस गुणाकार रिमेनिंगमध्ये हा 1 इंटू 1 काय आला? 1, हा इथे 1 ब्रॅकेटमध्ये घेतलेला आहे. त्यानंतर इथे निगेटिव्ह साईन आहे फॉर्म्युल्याचे, लक्षात ठेवा. ते प्लस कसं झालं? मायनस मायनस प्लस होतं, लक्षात ठेवा. इथे मायनस साईन आहे कुठे? या ठिकाणी मायनस साईन आहे. त्यानंतर आपण काय करत होतो? हा रो कॉलम डिलीट केला होता. यांच्या गुणाकार 1 आला, मायनस साईन फॉर्म्युल्याच्या आला. आता -1 इंटू 1 -1 आणि आधीचे मायनस साईन, त्यामुळे काय झालं? हे +1 झालं. आता यांचे कॅल्क्युलेशन 6 कसं आलं ते बघूया. 2 - 1 आला. 1 इंटू 1 काय येणार? 1. या पहिल्या टर्मचे कॅल्क्युलेशन 1 आहे, लक्षात ठेवा. -2 -1 -3. -3 ला -1 ने गुणलंय. निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह काय येतं? पॉझिटिव्ह. म्हणजे -3 इंटू -1 इज +3. +3 आणि आधीची ही जी पहिली टर्म होती ती 1. 1 + 3 काय होणार? 4 कॅल्क्युलेशन इथे झालेलं आहे. पुढची टर्म बघा. 1 + 1 2, 2 इंटू 1 2 म्हणजे +2 झाला तो, +2. मग आधीचे कॅल्क्युलेशन 4, नंतरच्या +2, 4 + 2 किती येणार? 6. सो लाईक दिस वी कॅल्क्युलेट डी. आता डी सफिक्स एक्स आहे. एक्स हा सफिक्सला आहे. हा सफिक्सच्या एक्स काय डिनोट करतो? वी हॅव टू डिलीट दिस एक्स कॉलम फ्रॉम डी. डी मधून एक्स कॉलम डिलीट करायचा आहे आपल्याला. हा डी आहे, त्याच्यातला एक्स कॉलम 1 1 1 आहे, तो डिलीट केलेला आहे. अँड रिप्लेस द एक्स कॉलम बाय कॉन्स्टंट. मग कॉन्स्टंट काय आहे? पहिल्या इक्वेशन मधला RHS काय? 3, तो इथे लिहिलाय पहिल्या कॉलम मध्ये 3. दुसऱ्या इक्वेशन मधला RHS 1 आहे, तो 1 घेतलाय त्याच्या खाली. तिसऱ्या मधला RHS 0 आहे, तो 0 घेतलाय. सो वी हॅव टू डिलीट धिस एक्स कॉलम फ्रॉम डी. 1 1 1. तिथे कॉन्स्टंट कोणते घेतले? 3, मग 1 आणि मग 0, तो घेतलेला आहे तिथे 3 1 0.
पुढचे कॉलम डिलीट केलेले नाहीत, म्हणजे वाय कॉलम आणि झेड कॉलम ॲज इट इज आहे बघा. 1 - 1 1 वाय कॉलम होता तो ॲज इट इज आहे. झेड कॉलम होता 1 1 - 2 तो dx मध्ये सेम आहे 1 1 - 2. पुन्हा आता पहिल्या रोनुसार एक्सपान्शन. पहिला एलिमेंट 3 घेतला पॉझिटिव्ह, हा 3च्या रो कॉलम हा डिलीट केला. उरलेलं जे आहे त्याच्यात तिरकस गुणाकार -1 आणि -2 मल्टिप्लिकेशन -1 × -2 +2 तो +2 घेतला. मायनस साईन फॉर्म्युलेशन हा 1 × 1 1 × 1 काय घेतला आहे 1 तो 1 लिहिलेला इथे. सेकंड एलिमेंट इज निगेटिव्ह, सेकंड एलिमेंट 1 आहे तो निगेटिव्ह घेतलाय बघा इथे. ब्रॅकेटमध्ये आता तिरकस गुणाकार हा 1चा रो कॉलम कॅन्सल. तिरकस गुणाकार 1 × -2 -2 लिहिलाय मायनस साईन फॉर्म्युलेशन. 0 × 1 0 × एनिथिंग इज 0. सो 0 × 1 वी राईट डाऊन हिअर 0 हा 0 घेतलाय. तिसरा एलिमेंट पॉझिटिव्ह घेणार आहेत आपण +1 हा 1 पॉझिटिव्ह आहे +1. कंसामध्ये हा 1चा रो कॉलम कॅन्सल. तिरकस गुणाकार 1 × 1 1 तो बघा 1 घेतला. त्यानंतर निगेटिव्ह साईन आहे ॲक्च्युली ते फॉर्म्युलेशन. त्यानंतर हा 0 × -1 काय झाला -0 आणि आधीच्या मायनस +0 दिलेलं गेले याप्रमाणे. आता कॅल्क्युलेशन 6 कसं आलं ते बघूया. 2 - 1 1 1 × 3 3 पहिली टर्म 3 आहे. पुन्हा हा -2 -0 -2 येणार. -2 × -1 +2 आणि आधीच्या +3 5 झाला 5. आता त्यानंतर 1 + 0 1 1 × 1 1 +1 होईल. 5 + 1 6. सो वी राईट डाऊन dx ॲज अ 6. आता बघा बाय क्रॅमर्स रूल x लिहिला. देअरफॉर x = dx/d. dx काय काढलाय आपण dx बघा आत्ताच किंमत काढली 6 ती ठेवली तिथे. डिवाइडला d ची किंमत ठेवली. d ची किंमत काय काढली म्हणजे व्हॅल्यू 6 ती ठेवली. 6/6 काय येणार 1 याप्रमाणे. आता dy लिहिताना y कॉलम डिलीट होणार आहे d मधून. कशातून d मधून कोणता कॉलम डिलीट करणार y कॉलम. हा y कॉलम आहे बघा 1 - 1 1 तो डिलीट झाला. तिथे कॉन्स्टंट 3 1 0 येणार 3 1 0 कॉन्स्टंट बघा 3 1 0 सेकंड कॉलम मध्ये आलाय म्हणजे y कॉलम. हा x कॉलम 1 1 1 d मधला सेम आहे 1 1 1. त्यानंतर झेड कॉलम पण ॲज इट इज आहे 1 1 - 2 हा बघा 1 1 - 2 ॲज इट इज. आता याला इव्हॅल्युएट करू प्लस मायनस प्लस नुसार पहिल्या रो नुसार. पहिला एलिमेंट 1 घेतला 1चा हा रो कॉलम कॅन्सल. तिरकस गुणाकार 1 × -2 तो लिहिला. मायनस साईन फॉर्म्युलेशन 0 × 1 0 तो 0 घेतला. मायनस एलिमेंट सेकंड असतो. सेकंड एलिमेंट बघा काय फर्स्ट एलिमेंट हा सेकंड एलिमेंट 3 आहे तो मायनस घेतला. आता 3 साठी रो कॉलम कॅन्सल. आता तिरकस गुणाकार 1 × -2 काय येणार 1 × -2 -2 मायनस साईन फॉर्म्युलेशन. आता हा 1 × 1 1 × 1 1 सो वी राईट डाऊन 1 हिअर आणि निगेटिव्ह साईन फॉर्म्युलेशन होतो. प्लस थर्ड एलिमेंट इज पॉझिटिव्ह प्लस मायनस प्लस 1 हा पॉझिटिव्ह घेतलाय बघा. आता हा 1 साठी रो आणि हा कॉलम कॅन्सल. तिरकस गुणाकार 1 × 0 0 0 × एनिथिंग 0 होतोय. मायनस साईन फॉर्म्युलेशन 1 × 1 1 तो 1 घेतला. आता कॅल्क्युलेशन ब्रॅकेटचे बघा -2 मधून 0 गेला -2 राहील. -2 ला 1 ने गुणल्यावर -2 येईल. ही पहिली टर्म -2 लक्षात ठेवा. -2 -1 म्हणजे -2 -1 -3 × -3 +9 हा +9 आणि -1 9 - 1 किती येणार 8. या दोन टर्मचे कॅल्क्युलेशन 8 आहे. पुढे बघा 1 × 0 - 1 आहे तर 0 - 1 -1 आला -1 × +1 -1. मग आधीचे कॅल्क्युलेशन काय होतं 7 7 -1 7 -1 काय येणार 6. तर 7 कसा आला होता बघा हा -2 × 1 -2 आला बरोबर. त्यानंतर हा -2 -1 -3 × -3 9 मधून 2 गेले 7 7 अधिक 7 मधून हा 1 गेला होता. 7 मधून 1 गेल्यावर किती उरतात 6 असं कॅल्क्युलेशन केलं होतं आपण dy साठी. देअरफॉर y = क्रॅमर्स रूल नुसार dy/d लिहिला. dy ची व्हॅल्यू म्हणजे किंमत dy ची किंमत काय आहे 6 ती ठेवली इथे. डिवायडेड बाय d ची किंमत 6 6/6 1 याप्रमाणे y 1 मिळाला. शेवटचं बघा आता dz डिटर्मिनंट आपण कसं सॉल्व्ह करतोय. dz काय डिनोट करतो झेड कॉलम डिलीट होणार आहे म्हणजे x कॉलम ॲज इट इज 1 1 1 ॲज इट इज बघा. y कॉलम ॲज इट इज 1 - 1 1 हा ॲज इट इज आहे बघा 1 - 1 1 d मधला. झेड कॉलम होता 1 1 - 2 तो डिलीट झाला. कॉन्स्टंट येणार 3 1 आणि 0 तो आलेला आहे बघा 3 1 0. पुन्हा आता प्लस मायनस प्लस नुसार एक्सपान्शन 1 आधी लिहिला. नंतर हा 1चा रो कॉलम कॅन्सल. तिरकस गुणाकार -1 × 0 0 मायनस साईन फॉर्म्युलेशन 1 × 1
1 तो 1 घेतलाय, मायनस साईन फॉर्म्युलाचा तो मायनस, सेकंड एलिमेंट मायनस घेतो आपण, सेकंड एलिमेंट 1 आहे तो मायनस घेतला, -1 कंसात. आता हा 1चा रो कॉलम कॅन्सल, 1 इंटू 0 0, तो बघा 0 लिहिलेला आहे, मायनस साईन फॉर्म्युलेचं. आता बघा, आता त्यानंतर काय 1 इंटू 1 1 तो घेतलाय, थर्ड एलिमेंट इज पॉझिटिव्ह, तिसरा एलिमेंट हा आहे, थर्ड एलिमेंट पॉझिटिव्ह 3 घेतला, या 3 साठी रो कॉलम कॅन्सल, तिरकस गुणाकार 1 इंटू 1 1, त्यानंतर इथे निगेटिव्ह साईन आहे फॉर्म्युलेचं. आता पुढे झालं 1 इंटू -1 -1 आणि आधीचे मायनस, त्यामुळे +1 झालं. आता 6 कसा आला ते बघू, 0 -1 -1 इंटू +1 -1, हा -1 आहे, ठीक आहे. हा -1 इंटू -1 काय झाला, +1, -1 आणि +1 या दोघे टर्म कॅन्सल झाल्या. आता ही एकच टर्म उरली, 1 + 1 2, 2 इंटू 3 6 झालेला आहे याप्रमाणे. Therefore, by Cramer's rule, Z is equal to dz upon d equal to dz ची किंमत काय काढली आहे 6, ती ठेवली इथे, d ची किंमत डिवाइडला 6 upon 6 काय आला 1. So like this we get value of z is equal to 1. So this shows that by Cramer's rule the solution of given equations are x is equals to 1, y is equals to 1 and z is equals to 1. So like this we calculate the solution. ते तुम्ही टॅली करू शकता, एक्स वाय झेड ती 1 बरोबर काढली किंवा नाही, तर एखाद्या इक्वेशन मध्ये ठेवून बघायचं, एक्स ची किंमत 1 आहे, अधिक पुन्हा वाय ची किंमत 1 काढली, अधिक झेड ची किंमत 1 काढली. सो 1 + 1 + 1 इक्वल टू काय येतंय 3, उजवी बाजू मिळते डाव्या बाजूमध्ये व्हॅल्यू ठेवल्यावर. याचा अर्थ सोल्युशन जे काढले ते तुम्ही करेक्ट काढले, याप्रमाणे तुम्ही ते टॅली पण करू शकता. थँक्यू व्हेरी मच.